सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान येथे रस्ता आणि सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड उभारणीसाठी प्रत्येक 25 लाख रुपयाचा एकूण 50 लाख रुपयांचा निधी सन 2025 आणि 26 अंतर्गत मंजूर करण्यात आलाय। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रभावी सहकार्यातून मंजूर झालाय। प्रभागाचे नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी कब्रस्थानातील दफन निधीवेळी नागरिकांना होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि सुरक्षतेचा प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडत ठोस पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीला नजीम मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट शिफारस केल्याने हा निधी प्रत्यक्षात मंजूर झालाय। या पुढील काळात प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क प्रमुख विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याने विकास कामांना गती दिली जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले। या निधीमुळे अल्पसंख्याक समाजात समाधान व्यक्त होत असून जाधव आणि गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे। गेल्या 15 ते 20 दिवसाच्या पूर्वी प्रभाग 22 येथील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे, त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदोस कब्रस्तानसाठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होतं आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदोस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबभाईंसमोर अशी मागणी केली होतं की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदोस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे, ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे, त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं, या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुल्लांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणानं बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं, त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंड आणि त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे, त्या पक्षाचं जनमानसापर्यंत काम पोचावं हा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी या बैठक आयोजित केली। या बैठकीला आवर्जून हाफिज सलाउद्दीन भाई, हाफिज तय्यब अली, आसिफ भाई शेख, मोहम्मद भाई आळगी, इस्लाम भाई इनामदार, महबूब भाई कुडले,
शहाजानभाई शेख, सैफनभाई शेख, जाकीरभाई शेख, सुलेमानभाई शेख, फिरोजभाई पठाण या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आवर्जून या भागाचा सदस्य या नात्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळींचा देखील मी आता सन्मान करतो. आणि आता आपल्या चांद तारा मस्जिदचे देखील ट्रस्टी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि शाहू फुले आंबेडकर विचारसरणीने जो चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादांच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील, तटकरे साहेब असतील, हे दोघंही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. इतरही ज्या काही अडीअडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आवर्जून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा आमचा उदात्त हेतू त्या माध्यमातून राहणार आहे. अजून आज शोलापुर शहर के अंदर जो विकास काम हो रहा है उसको जो यहाँ पर रिकॉर्ड करने के लिए आए, और साथ ही कुछ दिन पहले जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान जो प्रभाग क्रमांक 22 में है और अक्सर सलम एरिया में है, वहाँ से बहुत दूर जो है जाना पड़ता था पहले, लेकिन अभी वहाँ पर कब्रिस्तान बना, पैगंबर इमाम शेख जो माजी नगर सेवक उन्होंने बनाया, लेकिन वहाँ कुछ काम बाकी था। तो हाल ही में पिछले महीने हमारे किशन भाई जादव और नागेश अन्ना साहब जो दो वार्ड नगर सेवक है, इन्होंने वहां पर जनाजा हॉल का बहुत ही बेहतरीन 50 लाख रुपए का काम किया। तो उसका शुक्रिया का प्रोग्राम भी था और हमने तमाम जमीयत उलमा के लोग वहां पर, हमारे जो जिले के सदर थे माजी मौलाना इब्राहिम साहब वगैरह और दीगर लोग थे शहर के जिम्मेदारान, तो उन्होंने शुक्रिया अदा किया और बहुत अच्छा काम हुआ। लेकिन कुछ काम की डिमांड थी, आने जाने का जो रास्ता था, पहला पुराना रास्ता था रेलवे का, लेकिन वो बंद हो गया। अभी आने जाने का जो फहीम गोलीवाला कैंसर शोलापुर हॉस्पिटल के बाजू से आने जाने का जो ऑफिशियल रास्ता है, उस रास्ते को बनाना, और जो वॉल कंपाउंड है, बहुत सी चोरियां हो रही, कई मरतबा वायर चोरी हुई, मोटर चोरी हुई, तो वॉल कंपाउंड भी सेफ्टी के लिए जरूरी है। दो अहम और जरूरी काम भी थे कि वहां के संरक्षण के लिए। तो हमने हमें किशन भाई जादव के मार्फत से नजीब भाई मुल्ला जो थाने के जो कार्यकर्ता हैं, जो वहां के जो नगर सेवक है, उनसे हम दरख्वास्त कर रहे थे कि भाई तमाम ट्रस्टी और जिम्मेदारान मिलकर, तो उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पुरावा हमारे किशन भाई जादव करे। इसके लिए फिर से जो है हमारे, बल्कि ऐसा लग रहा था कि भाई हम बोले अब इतना हुआ, अब क्या हुएगा क्या, लेकिन हमारे गुमान से ज्यादा, अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जादव हैं, इन्होंने जो है अभी हाल ही में फिर से 50 लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली, जिसमें से 25 लाख रुपए वॉल कंपाउंड और 25 लाख रुपए आने जाने के लिए, रोड के लिए जो है मंजूर करा कर लिए। इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभाग क्रमांक 22 के जिम्मेदारान, हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़गी जो जनरल फिरदौस कब्रिस्तान के सेक्रेटरी हैं, और यहाँ पर तैयब अली साहब है, हमारे आसिफ भाई है, शाहजहान भाई है, और दीगर जितने भी जिम्मेदारान हैं, तमाम की जानिब से हम जो है हमारे किशन भाई जादव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है, उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं, और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं, और साथ में हमारे अजित पवार साहब जो हमारे राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने हमारे अल्पसंख्यक विभाग के खास तौर पर मुस्लिम समाज की तरफ ध्यान देते हुए इतना निधि उपलब्ध करा कर दे, और आइंदा भी हमारे वार्ड के लिए और शहर के विकास के लिए इसी तरह निधि देते रहेंगे। इसी दो शब्द पर मैं अपनी बात खत्म करता हूँ। शुक्रिया, जज़ाकल्लाह।